चला, माझे सासरे बुवा आलेले आहेत, त्यांच्यासाठी लवकर लवकर घास तयार केला मी. सकाळी सकाळी सगळं बनवलं. हे बघा, दिसतं का गाईस तुम्हाला? हे बघा सासरे बुवा बघा माझे. हे बघा आलेला आहे. विचार करतोय काय खाऊ. एवढी डिश फुल भरलेली आहे, मग विचार करतोय काय खाऊ मी त्यातलं. हे बघ, अंडाच खाते तो. काय अंडाच खाते. आता हात माझा पोचेल तेवढा. बघा अंडा खातोय. अंडा म्हणजे अंडा आवडायचं वाटते. खाल्ला. बघा अंडा खातोय. एवढी डिश फुल भरलेली आहे, पण त्यातलं ते अंडाच खातोय. अरे मच्छी तर केवढी. हा गेला गेला, मच्छी जवळ गेला. आता काय उचलतोय? सुरमईचा तुकडा. गॅस बंद करा जाओ. ते बघा काळजीचा तुकडा उचलला. सुरमई नाही, काळजीचा तुकडा. काळजीचा तुकडा खाल्ला, केली बाजूला. बघा बघा, काळजीचा तुकडा खातोय. म्हणजे काळजी पण आवडायची वाटते. बघा गाईच, अंडा खाल्ला, आता काळजीचा तुकडा खाते. हे बघा बघा, गेला घेऊन. तरी बघा, ही भाजी आपण टाकून त्याच्यात कोलंबी टाकणार. आणि ही ना पजवेल भाजी आहे, तर ही पितृपक्षाला आम्हाला भाजी बनवावीच लागते, मिक्स भाजी. तर ही भाजी ना आमची आई बनवायची. मस्त सगळ्या भाज्या असायच्या त्याच्यामध्ये आणि कोलंबी टाकायची. तर मी काय याच्यात जास्त भाज्या टाकल्यात नाही. भोपळा, सुरण आणि घेवडा आणि कोलंब्या टाकल्या आणि हा रस्सा बनवणार आहे. तर ही मिक्स भाजी. तर तुम्ही गाईस शेवटपर्यंत रेसिपीज बघत राहा. आणि आजची रेसिपी खास आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला समजेल. आज कावकाव आहे आणि आजचं कावकाव पितृपक्ष थाली आहे. तर याच्यात खूप मोठी थाली मी बनवलेली, खूप फिश फ्राय केलेले आहेत. ते तुम्ही रेसिपी बघत राहिला तर तुम्हाला समजेल. आणि प्लीज गाईज, तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असतील तर शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर हे बघा, आता आपण सगळ्या भाज्या टाकल्यात आणि एका शिजायला टाईम नाही लागणार. सुरणसुद्धा पटकन शिजलं जाईल, प्लस आपलं भोपळा पण शिजला जाईल, कोलंबी पण लगेच शिजेल. तर ही आपण अशी मस्त मिक्स करून घेऊया भाजी आणि छान अशी शिजून घेऊया. तर ही भाजी आहे आपली रश्श्याची. तर ह्याच्यात आता मी पाणी टाकलं आहे. बघा बघा किती छान दिसते की नाही. बघा मस्त अशी ही रश्श्याची भाजी आहे. रस्सात करणार आहे. मीठ टाकलं आणि आपली ही रेसिपी पहिली भाजी तयार झाली. तर हा बघा, आता खपरी पापलेट घेतलं. तर हा स्टफिंग पापलेट मी करणार आहे. ह्याला आपण मस्त कटिंग करून घेऊया, साफ करून घेऊया, धुवून घेऊया. तर हा सुद्धा ना स्टफिंग पापलेट ना गाईस तुम्ही बघत राहा. खूप असं छान याची स्टफिंग करणार आहे मी, वेगळंच याच्यात भरणार आहे. तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला समजेल. बघा असं कटिंग केले, हा मध्ये भाग केला आहे, अशी चिरा दिल्यात.
आणायचं होतं मस्त बोंबील फ्राय। हे बघा, ह्याला पण आपण आगळ लावून घेऊया। हे आहे सुरमई, ही आपली सुरमई फ्रायला जाईल। हे बघा, हा पण आहे पापलेट फ्राय, पण यो वेगळ्या पद्धतीत फ्राय करणार आहे मी। हे बघा, स्टफिंग पापलेट फ्राय आहे। हे बघा, याला अशा चिऱ्या दिल्यात वरनं आणि आतमध्ये स्टफिंग टाकणार आहे, स्टफिंग भरणार आहे। तर ते कोणतं स्टफिंग काय ग, ते कोणतं स्टफिंग भरणार आहे ते तुम्ही रेसिपी बघत राहा। हे बघा, हे आहे सुरमई कालवण बनवायचं याचा। हे बघा, जरा कापताना सुरीला धार नव्हती म्हणून थोडी चिरल्या साईडने गेल्यात त्या। हे बघा, हे आहे आमटाला कालवण बनवायचं याचं। हे बघा, हे सुरमईचं आंबट आहे, त्याला मी टोमॅटो, खोबरं आणि थोडी कोथिंबीर हे वाटून टाकलेलं आहे। तर आता आपण त्याच्यात मसाले टाकूया। तर गाईज आज आहे कावकाव म्हणजे पितृपक्ष, तर त्याचीच तयारी ही चाललेली आहे सकाळी सकाळी। हे बघा, आता आपण हे चांगलं असं शिजवून घेऊया, कारण ओलं खोबरं आहे ना, तर ते चांगलं मी शिजवून घेते। तर हे बघा, आपलं सुरमईचं कालवण रेडी झालेलं आहे। हे बघा, हे आपली सुरमई। तर हे बघा, सुरमईचं आपलं कालवण रेडी झाले। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि दुसरं बघूया। तर हे बघा, इथे तेल तापत ठेवलेलं मी, तर आता आपण सुरमई फ्राय करून घेऊया। मस्त तेल तापले, तर आता आपली ही सुरमई फ्राय होते। आणि आजचा स्पेशल डे आहे गाईज, म्हणून आज खूप सारं मच्छी आपली डिश, खूप मोठी डिश होणार आहे। तरी बघा, आपली मस्त अशी कुरकुरीत सुरमई फ्राय झालेली आहे। हे बघा, तर हे बघा, एकीकडे बोंबील सुद्धा फ्राय होत आहे। मस्त बोंबील पण कुरकुरीत असे फ्राय होणार आहेत। आजचा खूप मोठा मेनू आहे, तर गाईज तुम्ही ना रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप मोठी थाली होणार आहे आज आपली। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा, किती सारं मावरं फ्राय केले, सुरमई फ्राय, बोंबील फ्राय आणि ही वामचे 4 तुकडे। तर बघा, अजून एक फ्राय इथे पॉम्पलेट फ्राय येणार आहे। तर हे बघा, एवढं फ्राय झालेलं आहे आपलं। तरी बघा, इथे आपण कोलंबी ही शिजून घेते। बारीक कोलंबी आहे ही, आता मस्त आपण शिजून घेऊया। तरी बघा, कोलंबी आपण शिजवून घेतलेली आहे, तिला सुकी करायची। बघा, अशी सुकी बनवायची। तरी मस्त अशी आपण कोलंबी सुकी केली आहे। तर बघा, आपला आता स्टफिंग पापलेट, तर ही जी कोलंबी मी केली आहे ना, ती ह्याच्यामध्ये अशी पूर्ण भरते। हे बघा, हा आहे आपला स्टफिंग पापलेट, कोलंबी स्टफिंग पापलेट। तरी बघा, ही कोलंबी ना ह्याच्यात मी आतमध्ये भरून घेते। इथे आपण जागा केलेली कोलंबी भरायसाठी। तरी बघा, तर आपली कोलंबी याच्यात भरून झाली आहे। हे बघा, रवा आणि तांदळाचं पीठ, तर हे आपण पापलेटवर असं नॉर्मली टाकून घेऊया। हे बघा, असं पापलेटला मी लावून घेतलं। आणि ते एकीकडे आपलं, हे बघा, एकीकडे आपलं तेल गरम होते। तर हे बघा, पापलेट याच्यात मी असं टाकलं। हे बघा,
तेल आता मस्त तापलेलं आहे. आता हे पापलेट आपण फ्राय करून घेऊया. तर हे बघा आपलं स्टफिंग पापलेट रेडी आहे. हे बघा कसं मस्त दिसते बघा. तर याला आपण पलटी करू. तर हे बघा पापलेट सॉरी रेडी झालेला आहे. तरी आहे आपला आज गाज ठेवायचा आहे, कावकाव आहे त्याची तयारी. तर हे बघा हे काळजीचे 2 तुकडे सुद्धा फ्राय करून घेते. तर हे बघा काळजी पण फ्राय झालेली आहे. तर गाईज हे बघा पितृपक्षाची आजची आपली थाळी आहे. ही सुरमई मसाला आहे. ही आपली पजवेल भाजी आहे. पूर्ण सगळ्या भाज्या घेऊन त्याच्यात 4 कोलंब्या टाकल्यात. हा रस्सा आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही हे सगळे आपले मच्छी फ्राय आहे. पॉम्पलेट स्टफिंग पॉम्पलेट. हे बघा कोलंबी स्टफिंग पॉम्पलेट प्लस अंडा आहे, सुरमई फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, इवाम आहे आणि हे कलेजी. तर आजचे हे आपले पितृपक्षाची स्पेशल थाळी आहे. तर आज आमच्या सासऱ्याची खूप म्हणजे मजा आहे, कारण एवढं सगळं खायला भेटणार. तर हे बघा हे सगळं सासऱ्याची थाळी बनवलेली आहे. तर आपल्याला घास घालायचा आहे. तर म्हणजे आम्ही कावकाव याला म्हणतो. तर आज आमचा हा कावकाव आहे. तर हे बघा तर एवढं सारं आज मोठी थाळी होणार आहे. खूप सारी मच्छी हे बघा आणि भात होते इथे. तर हे बघा ही आपली आजची कावकावची थाली आहे, पितृपक्ष थाली. तर हे बघा आपलं ताट रेडी आहे. आता आम्ही जातो कावळ्याला ताट ठेवतो. कावळ्याला नाही म्हणजे सासऱ्याला. हे बघा